नमस्कार मित्रांनो, PYQ सिरीज टॉपिक क्लॉक अँड कॅलेंडर. पहिला क्वेश्चन तुमच्या समोर आहे. काय केलंय, नीरजने घड्याळ एक दिवसात, नीरजचे घड्याळ जे आहे ते एक दिवसात 5.5 मिनिटं पुढे जात आहे. ओके, म्हणजे 24 आवर्स मध्ये ते किती पुढे जात आहे? 1.5 मिनिट. क्लिअर आहे? ओके. आता पियुषचे घड्याळ दर तासाला 35 सेकंद मागे जात आहे. पियुषचं 35 सेकंद दिलंय. मग याला काय करून घेऊ आपण? सेकंदामध्ये रूपांतर करून घेऊ. एका तासात दिलंय ते नाही. मग इथे काय करू? पहिल्यांदा सेकंदामध्ये रूपांतर काय होईल याचं, की 5 सक 30, 300 सेकंद कसे होतील? 5 मिनिटाचे अधिक हे 30 सेकंद, म्हणजे अर्ध्या मिनिटाचे 30 सेकंद, म्हणजे हे किती होतात? 330 सेकंद होतील. किती तासात? 24 तासात. ओके, 330 सेकंद 24 तासात पुढे जात आहे. एका तासात किती जाईल? 1 आवर मध्ये. तर हे 330 डिवाइड बाय 24 एवढं पुढे जाईल, असं समजून घेऊया. तर पियुषचे घड्याळ दर तासाला 35 सेकंद काय करताय? मागं पडताय. पियुषचे घड्याळ दर तासाला, हे कोणाचं आहे? नीरजचं आहे. बरोबर आहे, नीरजचं आहे. पियुष काय म्हणतोय? पियुषचं घड्याळ काय करताय? 35 सेकंद मागं पडताय, हे पुढे जात आहे. एका तासाला 1 आवर मध्ये 35 सेकंद मागे पडताय. ओके, आता काय सांगितलंय त्यांनी बघूया. दोघांनी सकाळी 8 वाजता घड्याळ बरोबर लावलं. म्हणजे दोघांनी सकाळी काय केलं? 8 वाजता एक्झॅक्टली काय केलं? घड्याळीला एक साथ सेट केला, 8 वाजवले त्याच्यामध्ये. तर त्याच दिवशी रात्री 12 वाजता नीरजचे घड्याळ पियुषच्या घड्याळापेक्षा किती मिनिट पुढे असेल? बरोबर, त्याच दिवशी रात्री 12 वाजता किती मिनिट पुढे असेल असं विचारलंय. म्हणजे नीरजचं घड्याळ काय राहणार आहे? पुढे राहणार आहे. पियुषचं घड्याळ मागं राहणार आहे. दोघांमधला डिफरन्स काढायचा आहे. दोघांमधला डिफरन्स आपल्याला तिथे काढावा लागेल. बरं, पहिल्यांदा काय करूया? नीरज किती तास पुढे जातो, किती सेकंद पुढे जातो हे बघूया. बरोबर आहे, म्हणजे 8 किती? सकाळी 8 ते रात्री 12. सकाळी 8 ते रात्री 12. बरोबर आहे, रात्रीचे 12 वाजेपर्यंत किती वेळ होतात? नियर अबाउट 16 आवर्स होतात. मग एका तासात 330 बाय 24 जातं, तर 16 तासात किती जाईल? काय करावं लागेल? मल्टिप्लिकेशन करावं लागेल नीरजसाठी. 330 डिवाइड बाय 24 गुणवले 16. किती? 16 त्रिक 8 त्रिक 24, 8 दोन्ही 16. किती झाले? 110. मग आन्सर काय येईल? 220 सेकंद किती जाईल? पुढे जाईल 16 तासात. आता नीरज किती मागे येईल बघूया. पियुष किती मागे येईल? सॉरी, पियुष साठीच बघूया. 35 सेकंद मागं जातं. किती? एका तासात. तर 16 तासात किती जाईल? 16 पंचे 80, 0 8, 16 त्रिक 48 आणि 8 56. बरोबर आहे. मग या दोघांची बेरीज किती येईल? 780 सेकंद. डिफरन्स किती असेल? 780 सेकंदचा असेल दोघांच्या वेळेमध्ये. म्हणजे किती मिनिट होतात हे? डिवाइड बाय 60 केलं तर 13 सकून 78. बरोबर आहे. हा 13 म्हणजे किती मिनिटाचा टाइम लागेल? 13 मिनिटाचा टाइम लागेल. बेसिकली क्लॉकचा टाइमचा प्रॉब्लेम आहे, क्लॉकचा प्रॉब्लेम आहे. पण मेन मुद्दा काय होता पूर्ण प्रॉब्लेम मध्ये? इक्वेशन कसं मांडायचं याच्यावर काय केलंय? भर टाकलेला आहे. मग याला मॅथ मध्ये पण कन्सिडर करू शकतो आपण, रिझनिंग मध्ये पण कन्सिडर करू शकतो. रिझनिंग एक असा सब्जेक्ट आहे ना, त्याला तुम्ही मॅथमॅटिकलचे एक्झाम्पल पण दिसतात, अॅनालॉजी मध्ये तुम्हाला जनरल नॉलेज पण दिसतं, कोडिंग डिकोडिंग मध्ये पण जनरल नॉलेज टाकता येतं, काही करता येतं. बरोबर आहे. पण बेसिकली काय होतं, प्रश्न रिझनिंगचा आहे असं नव्हतं काही. फक्त क्लॉक दिसलं म्हणून रिझनिंगचा समजायचं नाहीये. मॅथमॅटिक्सचाच क्वेश्चन आहे. तुम्हाला क्वेश्चनला इक्वेशन मध्ये कन्वर्ट करता येतं का नाही हे पाहण्याचा इथं प्रयत्न केलेला होता. फक्त काय करायचंय तुम्हाला? सोडवताना या पद्धतीनं विचार करायचा आहे. म्हणजे इक्वेशन मध्ये टर्न करता आलं, एक एक ओळ वाचायची पहिल्यांदा, एक एक ओळीचा अर्थ काय समजून घ्यायचा आणि त्याला इक्वेशन मध्ये टर्न करायचं. चला दुसरं एक्झाम्पल बघूया. चला सोडवण्याचा प्रयत्न करा. जेव्हा पण मी म्हणेल सोडवण्याचा प्रयत्न करा, ओके, बाजूला होईल तेव्हा स्क्रीन पॉज करायची आहे आणि सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे.
एक घड्याळ 3 मिनिटाला 5 सेकंद पुढे जातं. किती मिनिटं पुढे जातं? 5 सेकंद पुढे जातं. किती मिनिटाला? 3 मिनिटाला. 3 मिनिटाला 5 सेकंद पुढे जात आहे. ओके. सकाळी 7 वाजता ते बरोबर लावलं. किती वाजता? सकाळी 7 वाजता बरोबर लावलं. त्याच दिवशी दुपारी घड्याळात 4:15 ही वेळ दाखवत असेल तर खरी वेळ कुठली? आता आपल्याला 4:15 सांगितलंय, आपल्या 3 मिनिटाचं गणित दिलंय. तुम्ही मला सांगा 4:15 ला 15 मिनिटं करावे लागणार आहेत आपल्याला. मग इथंच काढून घ्यायचे. 15 मिनिटात किती जाईल? 3 5 15, 5 5 25 सेकंद. बरोबर आहे, 25 सेकंद. आता 1 तास पण पाहिजे आपल्याला. हे 15 चोक 60 म्हणजे 60 मिनिट झाले. मग इथं 25 चोक 100 सेकंद. म्हणजे 3 मिनिटात 5 सेकंद, 15 मिनिटात 25 सेकंद, 60 मिनिटात 100 सेकंद. आपल्याला कितीचा काढायचा टाइम? त्याचं इक्वेशनच आहे. बरोबर आहे. कितीचा काढायचा आहे? काय म्हणलंय? 4:15 ही वेळ दाखवत असेल तर सकाळी 7 ते 4:15 किती तास होतील? सकाळी 7 ते 12 5 तास आणि त्याच्या पुढे 4:15 तास म्हणजे 9 तास 15 मिनिटं होतील. 9 तास 15 मिनिटाचं गणित काढायचं आपल्याला. बरोबर आहे. एका तासाला किती जातं? 100 मिनिटं म्हणजे 9 तासात किती जाईल? 900 सेकंद जाईल. बरोबर आहे. एका तासात 100 सेकंद तर 900 तासात 9 तासात 900 सेकंद. 15 मिनिटात किती जाते? काढून ठेवलेलं आहे 25. मग दोघांची बेरीज केली 925 सेकंद पुढे जाईल. बरोबर आहे. 925 सेकंद आहे. बरोबर आहे. सगळं कॅल्क्युलेशन किती आलं? 925 सेकंद. आता हे दाखवणारा टाइम आहे 925 सेकंद काय पुढे दाखवल. मग याला काय करू आपण? मिनिट मध्ये कन्वर्ट करू. मग काय करायचं? याला 60 ने डिवाइड करायचं. 60 ने जर डिवाइड केलं तर नियर अबाउट किती पर्यंत जातं? 13 पर्यंत जातं. 13 पॉइंट समथिंग जात आहे. बरोबर आहे. 13 पॉइंट समथिंग पर्यंत जाईल. मग 13 पॉइंट समथिंग म्हणजे का 15 पर्यंत जाईल. सॉरी 15 पर्यंत जाईल. 15 पॉइंट समथिंग असा आन्सर येतं याचं. ओके. 15 पॉइंट समथिंग असं आन्सर येतं. ओके. मग 15 मिनिटं काय करायचे? याचे मायनस करायचे. किती वाजल्यापासून? किती वाजल्यामध्ये? 4 वाजून 15 मिनिटातून 4 वाजून 15 मिनिटातून काय करायचे? 15 मिनिटं मायनस करायचे. किती झालं? नियर अबाउट 4. हे ऍव्हरेज आहे बरं का. हे परफेक्ट आन्सर नाहीये पण याला आन्सर दिलेला आहे 4 वाजताचं. ओके. म्हणजे 15 मिनिटं मागं. आणखी एक याला करेक्ट टाइम रॉंग टाइमची कॉन्सेप्ट आहे. ओके. पण ह्या एक्झाम्पल मध्ये ती सहसा लागू करत नाही. म्हणजे सोपं एक्झाम्पल आहे, तेवढं क्रिटिकल नाहीये, त्याच्यामुळे लागू करायची काही गरज नाहीये. नंतरच्या काही एक्झाम्पलला आहे ते बघूया आपण. बघा, डायरेक्शन डिस्टन्सचा क्लॉक मध्ये असलेला क्वेश्चन आहे. क्लॉकचा कन्सर्न घेऊन डायरेक्शन डिस्टन्सचा क्वेश्चन आहे. बरोबर आहे. म्हणजे हा क्वेश्चन तुम्हाला डायरेक्शन डिस्टन्स मध्ये पण दिसेल, क्लॉक मध्ये पण दिसेल. काय म्हणताय? दिवसभरात जेव्हा घड्याळीचे काटे नेमके परस्परांच्या विरुद्ध दिशेला असतात अशा प्रसंगी संख्या दर्शवणारे पर्याय निवडा. अशा प्रसंगाची संख्या दर्शवणारे पर्याय निवडा. सॉरी, डायरेक्शन डिस्टन्सचा नाहीये प्रश्न, क्लॉकचाच आहे फक्त. असाच एक प्रश्न आहे डायरेक्शन डिस्टन्सवर, ते दाखवतो तुम्हाला. दिवसभरात घड्याळीचे काटे नेमके परस्परांच्या विरुद्ध दिशेला म्हणजे किती डिग्रीचा कोन असला पाहिजे? परस्परांच्या विरुद्ध दिशेला. म्हणजे हा जर तास काटा आहे तर हा मिनिट काटा. परस्परांच्या विरुद्ध दिशेला म्हणजे 180 डिग्रीचा कोन झाला पाहिजे. 180 डिग्रीचा कोन झाला पाहिजे. एका दिवसात किती वेळेस ही घटना होते प्रसंगाची संख्या दर्शवणारी सांगायचं आहे. आता तुम्हाला एक बेसिक कॉन्सेप्ट माहिती पाहिजे. काही स्पेशल अँगल असतात आणि काही कॉमन अँगल असतात. स्पेशल अँगल या घड्याळीच्या चॅप्टरमध्ये क्लॉकमध्ये किती किती आहेत? 0 डिग्रीचा एक स्पेशल अँगल आहे, 180 डिग्रीचा एक स्पेशल अँगल आहे आणि 90 डिग्रीचा एक स्पेशल अँगल आहे. बरोबर आहे. 0 डिग्रीचा जो स्पेशल अँगल आहे, बरोबर आहे, 0 डिग्री, दोन काटे 0 डिग्री म्हणजे कसे? या पद्धतीनं. बरोबर आहे. एकावर एक या पद्धतीनं. बरोबर. याला काय म्हणतो आपण? 0 डिग्री. 90 डिग्री कसे असतील रे? हे असे असतील. बरोबर आहे. 90 डिग्रीचं काय म्हणू आपण? या टाइप मध्ये. बरोबर आहे. दोन काटे 90 डिग्रीचे. हे 3 स्पेशल अँगल आहेत. आता हे जे आहेत ते 0 डिग्रीचं किती ते किती मध्ये? कॉन्सेप्ट लक्षात ठेवा. 0 डिग्रीचा जो अँगल आहे तो 11 ते 1 मध्ये फक्त एकदाच होतो. बरोबर आहे. तर 180 डिग्रीचा 5 ते 7 मध्ये फक्त एकदाच होतो. 5 ते 7 मध्ये हा अँगल फक्त एकदाच होतो. 12 तासात 5 ते 7 मध्ये फक्त एकदाच होतो. नाहीतर प्रत्येक वेळेस एकदा प्रत्येक तासात एका तासात एकदा होत राहतो. बरोबर. या स्पेशल अँगल मध्ये आणि कॉमन अँगल मध्ये काय डिफरन्स आहे हे पण सांगतो तुम्हाला मी. स्पेशल अँगल मध्ये 11 ते 1 मध्ये फक्त एकदा, 5 ते 7 मध्ये फक्त एकदा, बाकी तासात एक वेळेस होतात. आणि 90 डिग्रीचा अँगल 2 ते 4 आणि
8 ते 10 या वेळेस, या 2 वेळेस व्हायला पाहिजे होता 4 वेळेस, पण इथं पण 3 वेळेस होतो आणि इथं पण 3 वेळेस होतो. बरं, आता हे स्पेशल अँगल म्हणजे काय पहिल्यांदा हे समजून घ्या. कॉमन अँगल आणि स्पेशल अँगल मध्ये काय फरक असतो. कॉमन अँगल जे आहेत ते पर आवर किती वेळेस होतात तर 2 वेळेस होतात. किती वेळेस होत असतात तर 2 वेळेस होत असतात. तर स्पेशल अँगल, ओके, स्पेशल अँगल हे 1 आवर मध्ये किती वेळेस होतात तर एकच वेळेस होतात आणि काही काही वेळेस होत पण नाहीत. जस्ट लाईक 0 डिग्री 11 ते 1 मध्ये फक्त एक वेळेस व्हायला पाहिजे, किती वेळेस 2 वेळेस, पण होतो किती वेळेस एकच वेळेस. 180 डिग्री 5 ते 7 मध्ये व्हायला किती वेळ पाहिजे 2 तास आहेत ना, तो 2 वेळेस व्हायला पाहिजे, पण होतो किती वेळेस एकच वेळेस. इथं 90 डिग्रीचा अँगल आहे तो 2 ते 4 मध्ये 4 वेळेस व्हायला पाहिजे, 2 वेळेस. 2 मध्ये कॉमन अँगल आणि सेमी कॉमन, याला काय म्हणतो सेमी स्पेशल अँगल म्हणता येईल. 2 ते 4 मध्ये 2 ते 3 आणि 3 ते 4 या वेळेत तो 2 वेळेस व्हायला पाहिजे, तो होतो फक्त 3 वेळेसच. तसंच 8 ते 10 मध्ये पण तो 3च वेळेस होतो. 9 वाजता एक्झॅक्ट कॉमन मध्ये दाखवतो तो. म्हणजे हे काय 3 स्पेशल अँगल आहेत. या टाईपचे एक्झाम्पल मध्ये ना सहसा स्पेशल अँगलवर एक्झाम्पल जास्त असतात. आता एक्झाम्पलवर जाऊया. 180 डिग्री म्हणजे 12 तासात हा किती वेळेस होणार आहे. 5 ते 7 मध्ये किती वेळेस होणार आहे, फक्त एकदा होणार आहे. म्हणजे 12 तासात हा 11 वेळेस होणार आहे. ओके, म्हणजे 24 तासात किती वेळेस होणार आहे, 22 वेळेस होणार आहे. मग आपल्याला उत्तर दिलेलं आहे 22, इथं टिक करायचंय. ओके, आता यावेळेस जेव्हा 180 डिग्रीवर विचारलाय तेव्हा 90 डिग्रीवर पण विचारू शकतात, 0 डिग्रीवर पण विचारू शकतात. थोडासा कॉन्सेप्ट लक्षात ठेवा जो तुम्हाला पुढे चालून कामाला येईल. ओके, हा कॉन्सेप्ट आहे. ओके, चला जाऊया पुढे. एक्झाम्पल वाचून घ्या. आता जे म्हणलो होतं ना, डायरेक्शन, डिस्टन्स आणि क्लॉक याचा मिळून क्वेश्चन तयार करता येतो, हाच तो क्वेश्चन आहे. 9 वाजता रिंकूच वॉच, बरं, रिंकूच्या घड्याळीचे सकाळचे 9 वाजले आहेत. जर तास काटा पश्चिम दिशा दाखवत असेल तर मिनिट काटा त्यावेळी कोणती दिशा दाखवेल. 9 कसे वाजतात, असे वाजतात, बरोबर आहे. इथं 9 असतं आणि इथं 12 वर असेल, बरोबर आहे. ही दिशा कुठली दाखवत आहे, पश्चिम दाखवत आहे. ही दिशा पश्चिम दाखवल, तर तास काटा पश्चिम दाखवत असेल तर मिनिट काटा कुठल्या दिशेला असेल. मग कुठली दिशा आहे ही जर पश्चिम आहे, ही पूर्व आहे, ही दक्षिण आहे, ही उत्तर आहे. आन्सर काय असेल, उत्तर, नॉर्थ. ओके, नॉर्थ. या प्रश्नाला कसं सोडवायचं हे तर सोपं दिलेलं आहे. आपण काटा कसा गेलाय, तास काट्यापासून विचारलंय तर तास काट्यापासून हे क्लॉक वाईज 90 डिग्री गेलाय. क्लॉक वाईज घड्याळीच्या दिशेने 90 डिग्री. मग पश्चिम दिशेपासून घड्याळीच्या दिशेने 90 डिग्रीवर कुठली दिशा आहे ही इथं काढून बघायची. आता हे तर सोपं आहे म्हणून काही इश्यू नाहीये, पण एवढ्या सोपं विचारत नाहीत. तर 2024 ग्रुप सी चा प्रश्न आहे, बरोबर आहे, प्रीचा क्वेश्चन आहे. ओके, तर तुमच्या प्रीला थोडंसं काय येईल, डिफिकल्ट येण्याचे चान्सेस आहेत. आता काही वेळेस काय असतं, रिझनिंगच्या पेपरमध्ये मॅथ्सचे प्रॉब्लेम जर लेंदी टाकलेले असली, बरोबर आहे, तर मग रिझनिंगचे प्रॉब्लेम थोडेसे काय करतात, सोपे सोपे टाकतात, म्हणजे वाटावं पोरांना की आपल्याला आलं म्हणून, बरोबर आहे. चला, आता कॉम्पिटिशन वाढत आहे, असं करण्याचे चान्सेस फार कमी आहेत या टाईपचा क्वेश्चन येण्याचे. चला लक्ष द्या. प्रश्न कॅन्सल केलेला आहे. टॅक्स असिस्टंट 2016चा क्वेश्चन आहे. प्रश्न कॅन्सल केलेला आहे कारण काय, उत्तर जे पाहिजे होतं ते प्रिंटच झालेलं नाहीये किंवा चुकलेलं आहे. काय दिलेलं आहे, जर घड्याळाचे काटे 64 मिनिटांनी एकमेकावर येत असतील तर ते दर दिवशी किती वेळ मागे पडते ती वेळ निवडा. बरोबर आहे. म्हणजे काय, प्रॉब्लेम मध्ये 2 चुका आहेत. आता पहिल्यांदा तुम्हाला माहिती असलं पाहिजे तुम्हाला काय चुका आहेत ते सांगतो. एक तर उत्तर नाही ऑप्शन मध्ये, आणि इथे एक गोष्ट दिलेली आहे, मागे पडतात. तर मागे पडत नाहीत तर ते पुढे जातात. कारण की सांगतो तुम्हाला, हे एकमेकावर येणं म्हणजे काय, दोन्ही काटे एकमेकावर येणं म्हणजे काय, कुठली स्थिती असती ही 0 डिग्री अँगलची. बरोबर आहे, 0 डिग्री अँगलची. म्हणजे प्रत्येक 0 डिग्री अँगल, बरोबर आहे, 0 डिग्री जो अँगल आहे जर तुम्ही काढलं व्यवस्थितपणे तर 65/11 मिनिटांनी हा 0 डिग्रीचा अँगल होत असतो. बरोबर, प्रत्येक 65/11 मिनिटांनी हा 0 डिग्रीचा अँगल कंपल्सरी होत असतो. तर त्यांनी काय दिलंय, हा अँगल घड्याळी किती मिनिटांनी होतोय, 64 मिनिटांनीच होतोय. म्हणजे ती फास्ट पळते. मग मागे पडणार आहे का पुढे जाणार आहे, पुढे जाणार आहे.
पहिली चूक इथं झाली आणि दुसरी चूक ऑप्शन मध्ये ते आन्सर नाहीये, बरोबर आहे. यामुळे हा क्वेश्चन कॅन्सल केलेला आहे. या प्रश्नाला सोडवायला ना एक सिंपलचा टेक्निक आहे. घड्याळ फास्ट असो अदरवाइज स्लो असो इज इक्वल टू करेक्ट टाइम मायनस गिवन टाइम, बरोबर आहे, अपॉन गिवन टाइम इनटू टोटल टाइम. हा शॉर्टकट वापरतात. रिझनिंग मध्ये सूत्र नसतात, रिझनिंग मध्ये शॉर्टकट असतात. ओके, ट्रिक असतात. हे काय ट्रिक आहे, बरोबर आहे, ही ट्रिक आहे, एक बनवलेलं आहे, काही ना काहीतरी कॉन्सेप्ट बनवलेला आहे या एररच्या प्रॉब्लेमसाठी. आता करेक्ट टाइम किती आहे, 65 5/11 मिनिट आहे. हा कसा काढला तर त्याचं पर याचं काउंट करून काढता येतो, तो सगळ्यांना काढता येतो. 0 डिग्री अँगल ठेवून जर काढलं तुम्ही 1 ते 2 ते 3 मध्ये 0 डिग्रीच्या अँगलनी किती वाजता बनतो, 3 ते 4 मध्ये किती वाजता बनतो, याचं कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला भेटून जाईल की 65 5/11 मिनिटांनी भेटतोय, बरोबर आहे. आता इथं करेक्ट टाइम किती आहे, 65 5/11. गिवन टाइम किती आहे, 64 मिनिटं. टोटल टाइम किती आहे, काय म्हणतो, दर दिवशी म्हणजे एका दिवसात, बरोबर आहे, दर दिवशी म्हणजे एका दिवसात. मग यालाच काय करू आपण, इक्वेशन मध्ये कन्वर्ट करू. 65 5/11 मायनस 64 गिवन टाइम अपॉन 64 इंटू टोटल टाइम किती, 24 तास, बरोबर आहे. आता याला सिम्प्लिफाय करूया. 65 5/11 लाच त्याच्यातून जर मायनस केलं तर किती राहील, 1 5/11. 65 5/11 मध्ये 64 मायनस केले तर किती राहतील, 65 मधून 64 गेले, 1 राहिला. 1 5/11 डिवाइड बाय 64 इंटू 24. आता याचं सिम्प्लिफिकेशन करूया. 11 1 11 5 16, 16/11, बरोबर आहे, डिवाइड बाय 64 इंटू 24. आता याला काय करू, न्यूमरेटर डिनॉमिनेटर सेम करूया. 16 11 गुणवले 64 इंटू 24, 16 1 16, 16 64, 6 म्हणजे काय आलं, 6/11 आवर्स आले, बरोबर आहे. दिलेलं उत्तर मिनिटात आहे, दिलेलं उत्तर मिनिटात आहे. मग याला मिनिटात कन्वर्ट करू. 6/11 इंटू 60. हे 60 मध्ये कन्वर्ट करायचं, मिनिटामध्ये कन्वर्ट करायचं तर कितीने गुणावं लागेल, 60 ने गुणावं लागेल. मग काय येते, 360 भागिले 11. हे उत्तर मिनिट, हे उत्तर पाहिजे होतं, ते उत्तर पण ऑप्शन मध्ये नाहीये, बरोबर. 2 चुका झाल्या होत्या आयोगाच्या. एक्झाम्पल फार मस्त होतं, बरोबर, एक्झाम्पल फार मस्त होतं. याला स्टेप बाय स्टेप करावं लागत होतं. ज्याला जर माहिती नसेल 65 5/11 चा कॉन्सेप्ट जर माहिती नसेल तर त्यांनी हे सोडवणं शक्य नव्हतं, बरोबर आहे. करेक्ट टाइमचा फॉर्म्युला सगळीकडे आहे, गिवन टाइमचा फॉर्म्युला सगळीकडे दिलेला आहे, हे ट्रिक सगळीकडे दिलेली आहे, पण ते 65 5/11 माहिती पाहिजे. ओके, असं 180 डिग्रीचं पण आहे, 90 डिग्रीचं पण आहे, स्पेशल अँगलचे निघतात, बरोबर आहे. प्रत्येक अँगल एका पर्टिक्युलर टाइम नंतर होत असतो, तो टाइम आपल्याला काढावा लागत असतो. मग त्यावेळेस हे सूत्र वापरायचे असतात, हे ट्रिक्स वापरायचे असतात. 2 चुका झाल्या होत्या. याचं करेक्ट आन्सर काय येईल, 360/11 येईल. कशा पद्धतीने सोडवायचं, या पद्धतीने सोडवायचं. क्लिअर आहे. चला जाऊया पुढे. सोडवण्याचा प्रयत्न करा. चला, सोमवार नंतरच्या दिवसानंतर, नंतरच्या दुसऱ्या दिवसानंतर, सोमवार नंतरच्या दुसऱ्या म्हणजे मंगळवार बुधवार इथपर्यंत आलो. दिवसानंतर लगेचच्या दिवसाच्या गुरुवार, दिवसाच्या नंतर दुसऱ्या दिवशी, लगेचच्या दिवसाच्या नंतर दुसऱ्या दिवशी शुक्रवार शनिवार, बरोबर. दुसऱ्या दिवशी नंतर येणारा तिसरा दिवस, नंतर येणारा कितवा दिवस, तिसरा दिवस, रविवार पहिला, दुसरा आणि तिसरा दिवस निवडा, कुठला राहील, मंगळवार. या पद्धतीने सोप्या पद्धतीने सोडवायचं होतं. वाचण्याची कला जर असेल तुमच्याकडे या पद्धतीचं सोडवता येतं. मग आन्सर काय येईल याचं, मंगळवार. क्लिअर आहे. अशाच पद्धतीने, ज्या पद्धतीने दिलं होतं त्याच पद्धतीने. आता आयोगाने काय केलं, आणखी याला थोडंसं 2017 मध्ये थोडंसं किचकट विचारलं होतं. 2020 मध्ये याच्या आधीचा प्रश्न सोपा होता, पण याला इथं काय केलं, थोडंसं किचकट विचारलं. पहिल्यांदा वारच दिलं नाही, शेवटला वार दिला. मग आपण काही टेन्शन घ्यायचं का त्याच्यावर, नाही घ्यायचं. आपण काय करायचं, शेवटपासून सुरू करायचं. सोमवार नंतर दुसरा, मंगळवार बुधवार, बरोबर. पहिल्यांदा एवढं वाचलं. जो एका दिवसानंतर लगेच, म्हणजे बुधवार नंतर एका दिवसानंतर लगेच, बरोबर आहे, एका दिवसानंतर लगेच गुरुवार, बरोबर आहे, लगेच येतो. एका दिवसानंतर लगेच शुक्रवार, गुरुवार नंतर लगेच येतो. जो
बरोबर आहे, जो एका नंतर दिवसानंतर गुरुवार नंतर दुसरा, बरोबर, जो एका दिवसानंतर दुसरा म्हणजे गुरुवार नंतर दुसरा, पहिला दुसरा शनिवार बरोबर येतो तो, बरोबर आहे, एका दिवसानंतर तिसरा येतो म्हणजे शनिवार नंतर तिसरा, रविवार सोमवार मंगळवार, इथं पण आन्सर काय दिलंय तिसरा मंगळवार, बरोबर आहे, एका दिवसानंतर तिसरा, 1 2 3 आन्सर काय येईल मंडे, ट्यूजडे, सॉरी ट्यूजडे येईल, मंगळवार येईल, हे कट आहे मंगळवार येईल, बरोबर आहे, तिसरा मंगळवार. ओके, दिलेलं कसंही असू द्या, जर तुम्हाला पहिल्यांदा वार दिलेला असेल तर वारासोबत जा, नसल दिलेला तर शेवटीपासून सुरुवात करा, जिथं वार दिसेल ना तिथपासून सुरुवात करा, त्याच्या आधीचे वाक्य फुल स्टॉप दिलेले असतात, कॉमा दिलेले असतात, त्याच्या आधीचे वाक्यापर्यंत मागं मागं जायचं. म्हणजे पहिल्यांदा काय कराल तुम्ही, याला 1 म्हणाल, याला रिव्हर्स मेथड म्हणतात, 2 म्हणाल, 3 म्हणाल आणि 4, बरोबर आहे, या पद्धतीनं जाल. प्रॉब्लेम सोडवायचा आहे, हे रिझनिंग आहे, याच्यामध्ये काहीच फिक्स नाही आहे, बरोबर आहे, याच्यामध्ये काहीच फिक्स नसतं. चला जाऊया पुढच्या प्रॉब्लेमला. डेटा अनालिसिसचा प्रॉब्लेम आहे, सोडवण्याचा प्रयत्न करा. चला सोडवा, सोडवण्याचा प्रयत्न करा व्यवस्थित. चला काय म्हणताय, कुंदा ही दुपारी 12 ते 4 वाजेपर्यंत, 12 ते 4 म्हणजे 12 1 2 3 4, बरोबर आहे, 12 ते 4 वाजेपर्यंत मंगळवार गुरुवार आणि रविवार या दिवशी उपलब्ध असते. तिची लहान बहीण नैना ही सोमवार ते गुरुवार, सोमवार गुरुवार शुक्रवार आणि रविवार 10 ते 2 म्हणजे 10 11 12 1 2 वाजेपर्यंत घरी असते, बरोबर आहे. सर्वात मोठी बहीण ज्योती ही सकाळी 9 ते 12 म्हणजे 9 10 11 आणि 12 वाजेपर्यंत सोमवार बुधवार आणि गुरुवार या दिवशी आणि दुपारी 2 ते 4 2 3 4 या वेळेत शुक्रवार शनिवार आणि रविवार या दिवशी उपलब्ध असते. तिन्ही बहिणी कोणत्या दिवशी किती वाजता एकत्र येतील. फक्त टाइम कन्झ्युमिंग प्रॉब्लेम होता, बरोबर आहे. 2018चा प्रॉब्लेम आहे, प्रीचा, कंबाईन प्रीचा, टाइम कन्झ्युमिंग होता, व्यवस्थित सोडव. आणि तुम्हाला रिझनिंगचं एक तथ्य सांगतो, जेवढा मोठा प्रॉब्लेम ना तेवढा सोपा, काहीच डोकं लावायचं नव्हतं, फक्त काय करायचं होते, जोड्या लावायच्या होत्या. बघा आता गो थ्रू ऑप्शन जायचं पहिल्यांदा, इथं गुरुवार आहे, इथं गुरुवार आहे, इथं गुरुवार आहे, इथं गुरुवार आहे म्हणजे गुरुवारी भेटणार म्हणजे भेटणार आहेत, बरोबर आहे. मग इथं गुरुवार दिसतोय, इथं गुरुवार दिसतोय, बरोबर आहे. आणि यांच्या ह्याच्यात पहिला गुरुवार कुठे, वर आहे का खाली आहे, वर आहे, म्हणजे 9 ते 12 मध्येच करायचंय, बरोबर आहे, 9 ते 12 मध्येच, बरोबर आहे. इथं काय दिसतंय, 12 कॉमन दिसतंय, इथं 12 कॉमन दिसतंय आणि इथे पण 12 कॉमन दिसते, म्हणजे गुरुवारी 12 वाजता फिक्स आहे, गुरुवारी 12 वाजता फिक्स आहे. सिंपलची गोष्ट, 2 ऑप्शन तर कटले, बरोबर, गुरुवारी 12 वाजता फिक्स आहे. चला आता बघूया रविवार, बरोबर आहे. रविवारी किती किती आहे, 12 वाजता आणि 2 वाजता, बरोबर आहे. मग आता इथं काय दिसतंय, 12चा तो ऑप्शन कटलाच आहे, मग 2 इथं राहिला, बरोबर आहे, इथं 2 राहिला, इथे पण 2 आला आणि इथे पण 2 आला, बरोबर. इथं 12 आला तर इथं 2 आला, म्हणजे रविवारी कधी, दुपारी 2 वाजता, रविवारी दुपारी 2 वाजता, दुपारी 12 वाजता येणार नाही, आन्सर काय येईल, 2 येईल. या पद्धतीनं सोडवायचं होतं, पण कम्पॅरिझनचा क्वेश्चन होता, कम्पेअर करायचं होतं आणि सोडवायचं होतं, बाकी काहीच नाहीये. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे, इंग्लिश मधून आहे हा, सोडवण्याचा प्रश्न करा. आयोगाने कॅन्सल केलाय प्रश्न, का बरं कॅन्सल केला असेल, एक सिंपलची गोष्ट आहे, श्रावण दिलेला होता, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या विक्रम संवत्सर शक संवत्सर असे वेगवेगळे कॅलेंडर, त्याच्यामध्ये श्रावणाचे दिवस वेगवेगळे असतात, पण कॉमनली काढायला गेलं ना आन्सर येत आहे, बरोबर आहे. काय आन्सर असेल बघा, 1 ऑगस्ट कुठला वार आहे, सोमवार, बरोबर आहे. उद्यापासून 29व्या दिवशी म्हणजे 28 दिवसानंतर, बरोबर आहे. 29व्या दिवशी म्हणजे 28 दिवसानंतर, बरोबर आहे. 28 दिवसानंतर डिवाइड बाय 7 केलं, रिमाइंडर 0 आलं, म्हणजे कुठला वार असेल, सोमवारच असेल, बरोबर आहे, सोमवारच असेल, वार असणारे सोमवारच. पण आता नंतर काय दिलं त्याच्यामध्ये, श्रावण भाद्रपद अश्विन हे दिले, श्रावण भाद्रपद भाद्रपद दिलंय.
श्रावणच असणार आहे पहिल्या तारखेला, कारण की शुक्ल पक्ष कृष्ण पक्ष असं जर हे केलं तर श्रावण महिना कितीचा असतो, हा श्रावण जो महिना आहे बरोबर आहे तो 30 दिवसाचा असतो, बरोबर आहे. आणि कितवा दिवस आहे, पहिलाच दिवस आहे श्रावणाचा, 28 दिवसानंतर म्हणलंय ना, 29व्या दिवशी म्हणजे 28 दिवसानंतर. सेमच महिना राहणार आहे. सोमवार श्रावण आन्सर बरोबर होतं, बरोबर आहे. पण काही जणांनी ऑब्जेक्शन घेतलं असेल की श्रावण इतक्या दिवसाचा असतो तितक्या दिवसाचा असतो, काही ना काहीतरी विक्रम संवत्सर काही रेफरन्स पाठवली असतील, तर आन्सर चेंज झालेला आहे, कॅन्सल केलेला आहे क्वेश्चन. हा पण क्वेश्चन कॅन्सल आहे बरं का, हा पण क्वेश्चन कॅन्सल आहे, पण क्वेश्चन मस्त आहे. ज्यांनी आन्सर दिला क्वेश्चन कॅन्सल का बरं केला, की आन्सर खाली नाहीये, बरोबर आहे, खाली नाही आन्सर. बघा, रंगोने तिच्या नातीला सांगितलं, जर मी शुक्रवार मोजले नाही तर मी 72 वर्षाची आहे. काय केलंय, मी जर शुक्रवार मोजले नाही तर मी 72 वर्षाची आहे. म्हणजे आता बघा, एका वर्षात 1 इयर मध्ये किती शुक्रवार येतील, अप्रॉक्स 52 शुक्रवार येतील, कारण की 52 वीक्स आहेत, बरोबर आहे. 52 शुक्रवार येतील. आता आपल्याला काय बघावं लागेल, या 52 ला कितीनं मल्टिप्लाय केल्यानंतर एका वर्षाचा फरक पडतोय, बरोबर, एका वर्षाचा. मला माहिती आहे 7 ने गुणवले केलं तर 364 येतं. अप्रॉक्सिमेट काय येतं, 1 वर्ष. 364 ला आपण अप्रॉक्सिमेट 1 वर्ष म्हणू. म्हणजे 7 वर्षाला 8 वर्ष जेव्हा झाले असतील, बरोबर आहे, 8 वर्षाला तिनं काय सांगितलंय, 7च वर्ष कन्सिडर केलेत. 8 वर्षानंतर तिनं 7च वर्ष कन्सिडर केलेत, बरोबर आहे. मग आपल्याला काय करावं लागेल, मल्टिप्लिकेशन करावं लागेल. सिंपलची गोष्ट आहे. काय मल्टिप्लिकेशन करावं लागेल, 7 वर्षाला 8 वर्ष म्हणजे काय केलंय, 72 गुणवले भागिले 7 गुणवले 8, बरोबर आहे. म्हणजे 10चा भाग गेलाय, नियर अबाउट 10 पॉइंट समथिंगचा भाग जाईल, बरोबर आहे. गुणवले 8 केलं तर हे किती येईल, 10. हे 10 वर्षाच्या आसपास येईल, बरोबर आहे. डिवाइड बाय 7 केलं तर हे 10 वर्षाचा आसपास येईल. म्हणजे किती न होत आहे, 7/70. 10 वर्षाचा गॅप येतोय, 8ची गरज पण नाहीये, 10 वर्षाचा गॅप येतोय, बरोबर आहे. 10 वर्षाचा गॅप येतोय. म्हणजे तिनं 8 वर्षाच्या ऐवजी 7च वर्ष केलेत, 10 वर्ष समथिंग महिने असं कन्सिडर करूया. मग दिलेल्या वयात 72 मध्ये 72 मध्ये जर मी हे 10 वर्ष ऍड केले तर आन्सर किती यायला पाहिजे, अप्रॉक्स आन्सर यायला पाहिजे 82, अदरवाइज 83 या पोर्शन मध्ये यायला पाहिजे. पण अशा ह्याच्यामध्ये कुठेच नव्हतं ऑप्शन, म्हणून हा क्वेश्चन कॅन्सल केलेला आहे. क्वेश्चन सिंपल होता. अप्रॉक्स जरी आन्सर काढायचं म्हणलं ना, 82 किंवा 83 आलं पाहिजे होतं, 82 किंवा 83 आलं पाहिजे होतं. पण हे आयोगाने काय केलं, थोडंसं त्याला डिफिकल्ट बनवायच्या नादात ते क्वेश्चनचे ऑप्शन वेगवेगळे देऊन टाकले. आणि खूप लोकांनी याच्यामध्ये काय केलं होतं, 18-16च्या प्रीमध्ये की 86ला करेक्ट केलं होतं, ओके. पण ते कॅन्सल झालं नंतर आणि क्वेश्चनच उडवला. अप्रॉक्स आन्सर नियर अबाउट 82-83 जवळपास येत होतं, बरोबर आहे. एक कॉन्सेप्ट असतो, अप्रॉक्स आन्सर जेव्हा दिलेले असतात रिझनिंग मध्ये तुम्हाला करेक्ट आन्सर नसतं पाहिजे, बरोबर आहे. दिलेल्या ऑप्शन मधून चूज करावं लागतं. पण ते नियर बाय पण नसेल तर तुम्हाला काय करतात, ते कॅन्सल करतात क्वेश्चन, ओके. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. कॅलेंडरचे क्वेश्चन, क्लॉक आणि कॅलेंडरचे क्वेश्चन होते. आता हे कॅलेंडरचे क्वेश्चन सुरू झाले आहेत मागच्या क्वेश्चन पासून. शर्वरीचा जन्म बुधवारी 5 सप्टेंबर 2001 ला झाला, बरोबर आहे. हा जन्माची तारीख दिलेली, इथं चुकण्याची फार शक्यता होती, खूप लोक चुकले. पण यावेळेस काय केलंय, 5 सप्टेंबर 2001 ला जन्म झालाय, बरोबर आहे, बॉर्न आहे. त्या दिवशी कुठला वार होता, बुधवार होता, बरोबर आहे, बुधवार होता. तिसरा वाढदिवस विचारलाय, म्हणजे याला पहिला वाढदिवस जर कन्सिडर केला आणि 2003 जर म्हणलं तर उत्तर चुकलं. आन्सर पण आहे बघा, 2002 ला पहिला वाढदिवस झालाय तिचा. वार कुठला असेल, गुरुवार, 1 दिवसांनी पुढे जातो. 2003 ला दुसरा वाढदिवस झाला तिचा, शुक्रवार, बरोबर आहे. 2004 ला तिचा तिसरा वाढदिवस झालाय आणि तिसराच वाढदिवस विचारलाय. 4 हे आहे लीप वर्ष, शुक्रवार, शनिवार, रविवार, 2 दिवसांनी पुढे जाईल. आन्सर येईल रविवार, बरोबर आहे, रविवार. आन्सर येईल संडे. आता बघा, ज्यांनी शनिवार जर केला असेल, दिलं नाही आन्सर, ठीक आहे, बरोबर आहे. शुक्रवार शनिवार असे आन्सर दिलेले नाहीयेत, ऑप्शन कन्फ्यूज होण्यासारखं होतं. बरं,
1 2 3 अशा पद्धतीने मोजायचं होतं. त्याला जर एक जर काउंट केला असेल तुम्ही सोडवण्याच्या आधी तर प्रॉब्लेमॅटिक कंडिशन होऊ शकत होते. आन्सर काय येईल? संडे, रविवार. सोडवण्याचा प्रयत्न करा. 1 फेब्रुवारी 1996 ला म्हणजे लीप इयर आहे बरं का, 1996 लीप इयर आहे, बुधवार होता. तर 3 मार्चला कोणता वार आहे? बरोबर आहे. मग फेब्रुवारीचे किती दिवस राहिले? 28. मार्चचे किती दिवस झाले? मार्चचे किती दिवस झाले? 3. 28 ला 7 ने डिवाइड केलं, रिमाइंडर 0, रिमाइंडर आलं 3. बरोबर आहे, रिमाइंडर आलं 3. मग दिवस राहिलेले दिवस आणि झालेले दिवस, रिमाइंडर 3 आलं. बुधवार प्लस 3, बुधवार प्लस 3, गुरुवार, शुक्रवार, शनिवार. आन्सर काय? शनिवार. टॅक्स असिस्टंट प्रीचा क्वेश्चन होता 2017चा. सोपा प्रश्न होता. आंतरराष्ट्रीय योगा दिवस कधी असतो? 21 जून. 2000 कधी आहे? 16 मंगळवार होता. त्याच वर्षी राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणजे 28 फेब्रुवारी कोणत्या दिवशी? 2016 कोणत्या दिवशी? बॅकडेटेड तारीख विचारली आहे. बर, काही करायचं नाही, जे सांगितलं त्या पद्धतीनं. फेब्रुवारी राहिलेले दिवस 16 म्हणजे काय? लीप इयर आहे, 1 दिवस राहिलेला, 29 दिवसाचा महिना असेल. मार्च 3 दिवस, 3 ऑड डेज येतात. का वर 3 ऑड डेज लिहितोय मी? 31 डिवाइड बाय 7 केलं तर रिमाइंडर किती राहील? 3 राहील. एप्रिल 2 ऑड डेज. का बरं? 30 डिवाइड बाय 7 केलं तर रिमाइंडर किती राहील? 2. मे किती? 3. आणि जून किती सांगितलेत? जूनचे किती सांगितलेत? 21. 21 डिवाइड बाय 7 केलं, रिमाइंडर किती? 0. रिमाइंडर किती? 0. आता याची बेरीज करत आणि 7 ने डिवाइड करत बसायचं नाही. कट कट कट, 7 गेले. बरोबर आहे. रिमाइंडर किती राहिलं? 2. आता 7 कसे गेले? 3 आणि 3, 6 आणि 1 7. डिवाइड बाय 7 केलं असतं तर ते कटलंच असतं ना, मग रिमाइंडर 2 राहिलं. 9 डिवाइड बाय 7 करा किंवा हे असं 7 कट करून राहिलेलं बेरीज करा, एकच येणार आहे. रिमाइंडर 2 राहिलं. आता या मंगळवार मधून काय करावं लागेल? मागची तारीख काढायची आहे. बरोबर, 21 जून दिलेली आणि 28 फेब्रुवारी काढायची आहे. मागची काढी -2 करावं लागेल. सोमवार, रविवार. काय आन्सर असेल? संडे. बरोबर आहे. कॉन्सेप्ट फार सोपे आहेत, कुठल्याही ट्रिक लक्षात ठेवायच्या नाही. बरोबर आहे. म्हणजे ते कोड असतात ना, ते कोड लक्षात नाही ठेवायचे. कोड लक्षात ठेवलं की वाटूळच आहे. कारण काय माहितीये का, परीक्षेत काहीच वाटत नाही, काहीच आठवत नाही आणि कुठलाही ट्विस्टेड प्रश्न विचारू शकतात. बरोबर आहे. चला, 14 ऑगस्ट 1947. 15 ऑगस्ट खूप वेळेस विचारलेला आहे, UPSC ला विचारलेला आहे, सगळीकडे विचारलेला आहे. मग आयोगाने काय केलं? 2024च्या प्रीला 14 ऑगस्ट 1947 विचारलं. आता ट्रेंड काय सांगतो तुम्हाला. हे 1947 विचारलं हे तरी ठीक आहे, पण आता पुढे चालून, बरोबर आहे, पुढे चालून जर तुम्हाला 1397 जर विचारलं तर आश्चर्य वाटू नये. बरोबर, 1397 जर विचारलं तर आश्चर्य वाटू, कारण की त्यांना माहिती आहे तुम्ही काय अभ्यास करताय. तुम्ही जे पुस्तकं वाचतायत त्यांच्याकडे ते समोर घेऊन बसलेले आहेत. बरोबर आहे. तुम्हाला सेंचुरी अगोचे कॅलेंडर जर काढता येत असतील तर त्यांना ते टाकायला हरकत नाहीये. मग त्याच्यामधलेच आपण शिकलोय. सगळ्या क्लासेसमध्ये सगळीकडे तुम्हाला काय शिकवतायत? मधलेच शिकवतायत. पण मधले आता आउटडेटेड झालेले आहेत. बरोबर आहे. हे करंट डेट वरून काढता येत नाहीत. बरोबर आहे. काढता येतो, खूप वेळ लागतो. मग याला काय करावं लागतं? सेंचुरीचं कॅल्क्युलेशन करावं लागतं. कसं करावं लागतं? दर 400 वर्षानंतर काय होतं? कॅलेंडर स्वतःला रिपीट करत असतं. दर 400 वर्षानंतर कॅलेंडर स्वतःला रिपीट करतं. कारण काय त्याच्या मागं? दर 400 वर्षानंतर ऑड डेजची संख्या 21 येते. प्रत्येक सेंचुरीमध्ये ऑड डेजची संख्या किती असते? 5. आणि लीप इयर सेंचुरी असेल, बरोबर आहे, लीप सेंचुरी असेल तर त्याच्यामध्ये किती असते? 6 असते. मग किती होईल? 5 5 5 6 म्हणजे 21 बेरीज होते, रिमाइंडर 0. पुन्हा कॅल्क्युलेशन पुन्हा चालू. म्हणजे समजा एक तारीख आहे किंवा असं एक समजा तारीख आहे की 15 ऑगस्ट 2024. आता हेच कॅलेंडर कधी रिपीट होईल? 15 ऑगस्ट 2424 ला
सेम डेट असेल, सेम डे असेल, बरोबर. 15 ऑगस्ट 2024ला जी डेट होती तर 15 ऑगस्ट 2024ला सेम डे असेल. दोघांचं डे कधी सेम असेल, सेम असेल, कारण की त्या वर्षीच कॅलेंडर या वर्षीच कॅलेंडर सेम असतं दर 400 वर्षांनी. मग मला माहिती आहे 1600 पर्यंत मला काही कन्सर्न आहे का रे? नाही. 400 400च्या पटीत येणार आहे. 1600 ते 1700 किती ऑड डेज असतील? 5. 1700 ते 1800 किती ऑड डेज असतील? 5. 1800 ते 1900 किती ऑड डेज असतील? 5. बरोबर आहे. माझे 1900 पर्यंत किती झाले? 15 ऑड डेज झाले. डिवाइड बाय 7 जर केलं तर रिमाइंडर किती येत आहे? 1. म्हणजे 1900 पर्यंत माझ्याकडे किती रिमाइंडर आहे? एकच आहे. पुढचे 47 वर्षाचं काढायचं आहे मला, बरोबर आहे. 47वं वर्ष सुरू आहे का संपलंय? सुरू आहे ना. म्हणजे आता हे 2024 जर सुरू आहे, 2025 सुरू आहे, सॉरी 2025 जर सुरू असेल, सिंपलची गोष्ट सांगा मला. आता समजा आज 15 ऑगस्ट आहे, बरोबर. 2025चा 15 ऑगस्ट आहे, तर 25 संपलंय का? नाही. 2024 संपून 15 ऑगस्ट पर्यंत आलो तर आपण 25 कधी संपेल? डिसेंबरला संपेल. मग आपण म्हणू 2026 सुरू झालं. सध्याचं काय? संपलेलं वर्ष घ्यायचं असतं याच्यामध्ये. तर 1900 पर्यंत तर मला किती रिमाइंडर भेटलाय? 1 भेटलाय. पुढच्या 46 वर्षात किती भेटतील बघा. या 46 वर्षात नंबर ऑफ लीप इयर किती असतील? डिवाइड बाय 4 करायचं. 4 1 4, 4 1 4, 11 लीप इयर आहेत, बरोबर आहे. आता लीप इयर 11 जर असतील तर नॉर्मल इयर किती असतील? 46 मधून 11 गेले 35. मग लीप इयर किती ने पुढे जातो? तो 2 ने पुढे जातो. मग किती झालं? 22. नॉर्मल इयर 1 ने पुढे जातो. किती झालं? 35. बरोबर. दोघांची बेरीज किती आली? 7 आणि 5, 57. डिवाइड बाय 7 झालं 7 8 56. रिमाइंडर किती आलं? 1. रिमाइंडर किती आलं? 1. बरोबर आहे. रिमाइंडर किती आलं? 1. म्हणजे माझ्याकडे 1900 पर्यंत 1 रिमाइंडर आहे आणि याच्यापर्यंत 1 रिमाइंडर आहे. आता माझ्याकडे राहिले फक्त महिने, बरोबर आहे. म्हणजे 46 पर्यंत आलो, महिन्यापर्यंत जायचं. आता जानेवारी महिन्यात किती ऑड डेज असतात? 3. फेब्रुवारीमध्ये लीप इयर आहे का? नाहीये, बरोबर आहे. 47 बद्दल बोलतोय आपण, नाहीये, 0. मार्च 3, एप्रिल 2, मे 3, बरोबर आहे. जून 2, जुलै 3, बरोबर आहे. आणि ऑगस्ट किती दिले? 14 ऑगस्ट दिले. 14ला डिवाइड बाय 7 जर केलं तर रिमाइंडर किती येईल? 0. रिमाइंडर किती येईल? 0. मग हे 3 गेले, 3 गेले, 3 3 2 6, 3 3 9, 3 4 12, 12 आणि 2 14 कटले, बरोबर आहे. रिमाइंडर किती आलं? 2. आता हा 1 आहे माझ्याकडे, हा 1 आहे आणि हे 2 आहेत. आता याच्यामध्ये काय असतं माहितीये का? आन्सर जर 1 आलं तर सोमवार कन्सिडर करायचा. आन्सर 2 आलं तर मंगळवार. आन्सर 3 आलं तर बुधवार. आन्सर 4 आलं तर गुरुवार. आन्सर 5 आलं तर शुक्रवार. आन्सर 6 आलं तर शनिवार. आन्सर 7 किंवा 0 आलं तर रविवार. आन्सर आपलं 4 आलेलं आहे. आन्सर काय येईल? गुरुवार येईल, बरोबर आहे. रिमाइंडर किती आलेलं आहे आपलं? 4. म्हणजे रिमाइंडर 4 आलेलं आहे म्हणून आन्सर काय? गुरुवार आहे. थर्सडे, गुरुवार, बरोबर आहे. हे डायरेक्ट अप्रोच असतो. याला स्टँडर्ड कॅलेंडर कॉन्सेप्ट म्हणतात. काय म्हणतात? स्टँडर्ड कॅलेंडर. म्हणजे कॅलेंडरमध्ये सगळ्यात शेवटी काय शिकवलं जातं? तर ह्या कॉन्सेप्ट शिकवल्या जातात. जो इयर वाईज कुठल्याही सेंचुरी मधली कुठलीही तारीख काढता येते. त्याच्याने कुठल्याही सेंचुरीमध्ये कुठलीही तारीख काढायची असेल तर ही कॉन्सेप्ट वापरतात. क्लिअर आहे सगळं? ओके, चला व्यवस्थितपणे बघून घ्या. एवढेच क्वेश्चन्स होते पूर्ण क्लॉक आणि कॅलेंडरवर 2014 पासून ते 24-25 पर्यंत. 25 पर्यंत जेवढे पेपर झालेत कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी चे आणि टॅक्स असिस्टंट वगैरे वगैरे, ग्रुप बी आणि ग्रुप सी चे कसलेही पेपर असू द्या सगळे इन्क्लूड केलेले आहेत. त्याच्यामध्ये एवढे प्रॉब्लेम निघाले. म्हणजे ट्रेंड काय? सिंपलचा कॉन्सेप्ट समजून घ्या. ट्रेंड ऑन ऑफ ट्रेंड आहे. ऑन ऑफ ट्रेंड आहे म्हणजे कधी विचारला जातो, कधी विचारला जात नाही. तयारी ठेवायची. प्रश्न सोपे सोपेच असतील. म्हणजे प्री लेवलचे जर प्रश्न बघितले तर एवढं काही डिफिकल्टी लेवल वाढवलेली नाहीये. प्रश्न सोपे सोपेच आहेत. ओके, चला भेटूया.